गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज सकाळी लवकर उठले होते आणि मग सकाळपासून नुसती कामं चाललेली. कपडे भांडे सगळं घर वगैरे आवरलं, सगळं पुसून घेतलं. नंतर मग रांगोळी काढली आणि बघा मी रेडी पण नाही झाले. जर मी रेडी झाले तर मग माझं घरातलं कामच मी करणार नाही. त्याच्यानंतर मग पुरणपोळी वगैरे बनवली, म्हणजे सगळा स्वयंपाक बनवला मी आणि मम्मीने. मी तिला फक्त हेल्प केली आणि त्याच्यानंतर मग किचन वट्टा वगैरे सगळं आवरून घेतला. आणि मला सगळे बोलत होते की तू रेडी पण नाही झाले. जर मी रेडी झाले असते तर मग घरातली कामच मी नसते करू शकले, कारण रेडी होऊन मला काम नाही करू वाटत. मग मला असं निवांत बसू वाटतं, पण असं कोण बसू देणार ना. त्याच्यामुळे मग सगळं आवरलं वगैरे आणि मग बाप्पांचं आगमन केल्यानंतर मग नैवेद्य ठेवला आणि नंतर मग आरती करून घेतली. आणि आज आरती माझ्या दीदीने केली होती. त्याच्यानंतर मग आरती वगैरे केली आणि कालपासून हरतालिकेचा उपवास असल्यामुळे खूप भूक लागली होती. मग आरती करून घेतली आणि नंतर मग जेवायला बसलो. सगळे घरातलेच होतो. मस्त जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग थोडासा आराम केला, कारण कंटिन्यू 2-3 दिवस झाले नुसती साफसफाई किंवा डेकोरेशन, धावपळ, शॉपिंग वगैरे याच्यामुळे मग वेळच नव्हता भेटत झोपण्यासाठी. मग मस्त थोडीशी झोप काढली, चहा वगैरे घेतला आणि नंतर मग मोदकाची तयारी करायला घेतली. नारळ वगैरे कट करून घेतलं आणि नंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी केली. मम्मीला पीठ वगैरे मळून दिला. मम्मीने सगळा स्वयंपाक केला. त्याच्यानंतर मी मोदक करून घेतले आणि मम्मीने सगळा स्वयंपाक केला. त्याच्यानंतर मग बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतली. आणि आज मला माझ्या फ्रेंडकडे जायचं होतं, कारण तिचा गणपती 1.5 दिवसाचाच होता. त्याच्यामुळे मग म्हटलं तिच्याकडे जाऊन यावं, तर तिच्याकडे गेले दर्शनाला. मस्त दर्शन वगैरे केलं, जेवण वगैरे केलं तिकडे, थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि मग घरी आले. सो असा होता आजचा माझा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा दिवस खूपच भारी होता आणि मेहनत